बातमी आहे प्रभाग क्रमांक 15 भाजप उमेदवारांच्या भव्य पदयात्रा प्रचाराची। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप उमेदवारांनी आज रविवारी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता जोरदार पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली। या पदयात्रेत भाजपचे उमेदवार राजू मिसाळ, अमित गावडे, शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी सहभाग घेतला। ही पदयात्रा प्राधिकरणातील सेक्टर 24 परिसरात पार पडली। सायंकाळच्या वेळेत झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले। नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि विकास कामांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला। पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या। त्यावर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। चार उमेदवार या ठिकाणी आले होते, तुमची भेटगाठ झालेली आहे, काय तुम्ही सांगा या उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला? राजू मिसाळ दादा, गावडे दादा आणि मोरेताई आणि शर्मिलाताई हे नेहमीचे आमचे ओळखीचे आहेत, एकदम घरातल्यासारखे रिलेशन आहेत आणि कधीही त्यांना कुठलंही काम सांगितलं तर तत्परतेने ते काम होतं। आम्ही मध्यंतरी झाडं तोडायचं काम सांगितलं होतं, कारण इथं लाईट्स वगैरे येत नव्हत्या झाडांमुळे। त्यांनी काल सांगितलं, दुसऱ्या दिवशी येऊन झाडं तोडून सगळं क्लिअर केलं। इव्हन ड्रेनेज बनवणं किंवा साफ करणं किंवा फरशा बसवणं या प्रकारची पण कामं ते तत्परतेने करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला, म्हणजे चांगला प्रसंग असू दे, वाईट प्रसंग असू दे, त्यांची उपस्थिती नेहमी असते। म्हणजे कोणाचं अंत्यविधी झाला किंवा काय झालं, म्हणजे जसे सुखात ते एकत्र असतात त्यावेळेला दुःखात पण ते सगळ्यांच्या सहभागी होतात। अमित गावड्यांनी हे पण एकंदरीत काय सांगाल? आता आपण पाहतोय निवडणूक लागलेली आहे, अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात आहे, शिवसेनेचे उमेदवार, राष्ट्रवादीचे, भाजपचे उमेदवार आहे, काय वाटतं लढत कशी होईल? नाही, लढत बीजेपीचं 100% लागणार, कारण म्हणजे सांगायचं तर सगळ्या धर्मांच्या लोकांना घेऊन वरती जातायत ते, असं नाही की एका सगळे सर्व धर्म समभाव, कधी कोणाला अशी कमी जास्त वागणूक नाहीये। शिवाय राजूदादांनी तर कोविडच्या वेळेला आमच्या इथं प्रत्येक म्हणजे मिठापासून तेलापर्यंत, चहा पावडर, म्हणजे 1 महिना सामान पुरत एवढं प्रत्येकाला किट दिलेलं होतं प्रत्येकाला। त्यांना म्हणजे फक्त सांगितलेलं, काही लोकांची फायनान्शियल कंडिशन त्यावेळेला खूप खाली गेली होती, त्यांना सांगितलेलं, त्या एका शब्दावर त्यांनी सगळ्यांना इथे किट वाटले होते। आणि तेवढंच शर्मिलाताई म्हणा किंवा मोरेताई म्हणा, लेडीजच्या बाबतीत सपोर्टिव्ह आहेत, बचत गटाची कामं असू द्यात किंवा काय असू द्यात, त्या नेहमी तत्परतेने आम्हाला हेल्प करतात। प्रचाराला आले होते, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिले, काय सांगाल? काम त्यांची कामं वगैरे सगळं चांगली आहेत ना, चांगले काम करतात, हो चांगली कामं त्यांच्या त्यांनी कामं केली। आमचं गावड्यांकडून कामं चांगली झाली, यांनी मिसाळ साहेबांनी हे केलं रेशन कार्डचं, नंतर मोरे मॅडमने आमचं वोटिंग कार्ड काढून दिलेलं आहे। काय आशीर्वाद काय दिले तुम्ही? यशस्वी हो, चौघ निवडून येतील, यायला तर पाहिजे, यायला पाहिजे। आपलं काम करणारे लोक जे आहेत तेच महत्वाचे असतात ना, त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करता त्यांनी यायलाच पाहिजे। नाही ते नाही आलं तर मग दुसऱ्यांनी जे आपल्या उपयोग होत असेल त्यांनी यायला पाहिजे। संपर्कात असतात नेहमी, हो नेहमी संपर्कात असतात। आता परवा आम्हाला सिनियर सिटीजनच्या कार्यक्रमात भेटलेले, काय म्हणले? काय ना आपलं आशीर्वाद घ्यायला आणि त्याला आलं, भेटायला आलं, गेट टुगेदर आमचं त्याच्यात आलं होतं। ताई, तुम्ही त्यांना मुलांसारखे आशीर्वाद दिले, यशस्वी भाऊ असं म्हणले तुम्ही, काय हो निवडून येतील असं का बरं? त्यांनी आमचे काम केले भरपूर। हो, मदत करतात नेहमी, हा नेहमीच येतात आमच्या ते विठ्ठल मंदिरात, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काय म्हणतात? बोलवलं की येतात, काय नाही मग करू तुमचे काम। नेहमी आडी अडचणीला येतात, हो येतात, आपल्याला त्यांच्याकडे तिथे जावं लागतं। आपली अडचण काय इथे येऊन त्यांना काय करणार नाही, तिथे ऑफिसमध्ये गेली सगळ्या गोष्टी होतात, सगळं करतात, हो करतात।
कोऑपरेटिव्ह म्हणजे मोरे मॅडमचा तर आम्हाला आज मिसाळ साहेबांकडे आम्ही 1-2 वेळा गेलोय फक्त. गावडेकडे मी नाही जात, माझी मुलगी जाते. मुलगी आमची क्राईम भागामध्ये राहते. क्राईम राहिला ती त्यांचं हे आहेत, कामं चांगले करतात. संबंध आहेत. हो, चांगली कामं करतात. आता गावड्यांनी आमचं इथलं गवत काढून दिलं मागे, हा. अरे वा. साफसफाई करायला. साफसफाई वगैरे केली. हो, केलेली आहे. काय वाटतं आता तुम्हाला 16 तारखेचा निकाल कसा असेल? चांगला येईल चांगला आहे, positive आहे. चांगला येईल. हे चौघं निवडून येतील. हो येतील ना येतील. हा धन्यवाद. तर आज तुमच्या भागात आले होते प्रचाराला, काय शुभेच्छा दिल्या तुम्ही? ते निवडून यावं आमची इच्छा आहे. आणि ते कधी वेळेला म्हणजे आमच्या तर कामासाठी येतात. जेव्हा आम्ही कॉल करू तेव्हा ते उचलतात. तर आमची काही जरी समस्या असेल तर ते येऊन सोडतात. एवढं आहे. ज्यावेळेस कॉल करेल त्यावेळेस ते उचलतात. एकंदरीत कशा पद्धतीची काम आहेत त्यांची या भागामध्ये? जे सामाजिक काम आहेत ना ते तर खूप छान करतात. काही आपल्या म्हणजे कुठल्याही अडचणी असल्या म्हणजे मुलांबद्दल म्हणा, गल्लीत असं काही असेल तरी कुठला कार्यक्रम म्हणा त्याच्यामध्ये ते येतात. बोलवलं की लगेच कॉल केला ते कुठेही असल्या काकू तर येतात आणि बाबर काकू तर दोन्ही येतात. त्यांच्या मुलांबद्दल तर मला काही माहित नाही हे सांगतात तुम्हाला. म्हणजे त्यांची आज ओळखच नाही झाली आम्हाला. म्हणजे काकू पहिल्यापासून जशी आम्ही तर 10-12 वर्ष झाला आलो ना तेव्हापासून काकूंची जरा चांगली ओळख. बाबर काकूची आणि शैलजा काकू. तर राजू मिसाळ आहे, अमित गावडे पण आहे, त्यांच्याबद्दल काय वाटतं? सर्वात छान वाटलं आम्हाला. आम्ही 2-3 वर्ष राहतो इथे. बघितलं त्यांचं काम काय सगळं. मागच्या वर्षी एक आजकाल सरकार त्यांनी मिरवणूक ठेवली होती ढोल ताशांची. छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. मुलांना उत्साह वाटला ढोलाला. छान त्यांना सहभाग. आणि अशी इच्छा आहे की 4ही उमेदवार निवडून यावे आणि येथूनही नक्की विश्वास आहे आम्हाला 100% BJP चे ना. एवढं का विश्वास आहे? कारण माझा एवढा छोटा मुलगा आहे ना त्याला बीजेपीची एवढी आवड आहे ना. जसं आपले पीएम आहेत ना, पीएम बद्दल तर एवढे बापरे खूप म्हणजे पीएमचा एवढा आदर आहे ना आमच्या घरामध्ये. कुठेही बरं का माझं जसं पहिलं वोट आहे ना तसं बीजेपीलाच होतं. आणि आता मग अशी कार्यक्रम झाला होता माझ्या मुलाचा कराटेचा, त्यांना आवड वगैरे भेटलं. काकू आम्ही फोन केल्या तेवढ्या टायमिंग मध्ये काकू आल्या, शैलजा काकू. त्या टायमिंग मध्ये तेवढ्या तिथून धावत आल्या आमच्यासाठी. उगं आम्ही जस्ट फोन केला होता काकू असं कार्यक्रम मंदिर आपल्या चिंतामणी मंदिरामध्ये ठेवला होता ना, लगेच आल्या त्या धावून आल्यावर का. आणि त्यांचा मुलगाही त्याच पद्धतीनं काही जरी तर आता सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असतो ना त्यांना कॉल अनुप दादा ते कॉल केले आले बरं का. एवढं आपल्याला म्हणजे त्यांचा अनुभव तर कळालं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अडचण असलो तर धावत येतं. म्हणून म्हणते की बीजेपी सरकार नक्कीच येणार. आता समोर राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहे, हे भाजपचे 4 उमेदवार आहे. ते काय वाटतं? त्यांचं काही मला तर काही म्हणजे देणं घेणं नाही आणि हे पण नाही. इथं आले नाही का? ते 100% ते नाहीच आहे ना. नाही म्हणजे इथं प्रचाराला पण नाही आले का अजून? आले हो पण त्यांची पण ओळख आहे आम्हाला. पण सहसा तर त्यांचं काही असं हे नाही म्हणजे संपर्क नाही. संपर्क नाही असून सुद्धा नसल्यासारखं आहे त्यांचं. हा हा बरं. त्यांचं पण आहे ना आपलं संपर्क चांगलाच आहे. पण काकू सारखं म्हणजे व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे बरं. त्यांच्या मुलांचं पण आणि त्यांचं पण आणि बाबर काकूंचं पण चांगलं आहे. त्या पण सगळ्यांना सहकार्य करतात. जेव्हा बोलवलं तेव्हा येतात. काही अडचणी नेहमी असतं. काय काय ग्राउंड लेवलला सगळ्यांना आवाज देऊन असतात. कधीही भेटले तरी हाय हॅलो चालू असतं कधीही. छान वाटतं. तुम्हाला काय वाटतं आता 16 तारखेचा निकाल कसा असेल? एकतर्फा लागेल का चुरशीची होईल? तिकडे होईल पण आता ज्याच्या त्याच्या माइंडनुसार आहे ना. ज्याला ज्याचं वोट द्यायचं तसं देणार त्या पद्धतीने. तर तुम्हाला काय वाटतं निकाल पण कसा? आम्हाला निकाल तर काकूच्याच म्हणजे ह्या 4ही उमेदवाराच्याच ह्याच्याकडे येईल. ठीक आहे. 99% तर इकडेच येईल. हा हो चालेल. हा ताई, एकंदरीत आपण पाहतोय 4 भाजपचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 15 आहे तुमचा. या ठिकाणी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो. काय शुभेच्छा दिल्या तुम्ही? शुभेच्छा. आमची अशी इच्छा आहे की ते निवडून येणार आणि इथून पुढे निवडून आलेले त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आजपर्यंत ते नाही केले, पुढे पण करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत सहकार्य केलं आणि का? आमचा आशीर्वाद आहे. बर काय एवढं तुम्हाला विश्वास वाटतं चौघांबद्दल? विश्वास वाटतो आम्हाला कारण त्यांनी कामं केलेली आहेत. हा तर तुम्ही ज्येष्ठ आहात, काय तुम्ही शुभेच्छा काय दिल्या त्यांना? शुभेच्छा याच दिल्या की त्यांनी निवडून यावं आणि सगळ्यांना सहकार्य करावं. बर तुमचं काय मत आहे ताई? आम्ही पण आता इथे 24 सेक्टरमध्ये 25 वर्ष राहतोय. त्यांनी भरपूर कामं केली. प्रत्येक पावटी आम्ही फोन केला काय ती यायची झाडं तोडा हे तोडा ते त्याला सगळं त्यांनी कामं केलेले आहे, भरपूर केलेले. आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे आणि आम्ही पण त्यांना करतील ते. बर त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं एवढंच आमची आतापर्यंत सहकार्य करता, अजून सहकार्य पुढे हो, केव्हाही. करू दे. आम्ही निवडून देणार आतापर्यंत म्हणल्यावर केलं पण पाहिजेच ना अजूनही सहकार्य. त्याच्यापेक्षा करू दे आणि त्यांनी आम्ही निवडून त्यांच्याचकडे यावं. जाणार. एवढीच आमची इच्छा आहे. त्यांच्याचकडे जाणार. म्हणजे आता त्यांना जर आम्ही निवडून बर देणार तर हे आम्ही काम आमचे काम प्रश्न करतात त्यांनी काम सोडवायला करतात पाहिजे. काम करतात हे लोक. करतात.
करतात बरं. आम्ही फोन केला की ते करतात. करतात. आतापर्यंतचा अनुभव आहे. हा, म्हणजे चांगला अनुभव आहे. चांगला अनुभव. अनुभव चांगला आहे. आता काय अपेक्षा आहे तुमच्या? आता काय तुमचे ज्येष्ठ नागरिकांचे पुढे प्रश्न काय काय आहेत? अडचण येतील त्याच्यावर अवलंबून आहे. हा. आता ते त्या सांगू शकत अडचणीला नाही. त्यांनी आम्ही हाक मारली की त्यांनी आता उभं सांगू राहायचं, एवढीच शकत आमची इच्छा काय आहे. काय? त्यांनी आमची जी काय अडचणी असतील तेव्हा आम्ही हाक काही नाही मारली, तेव्हा आमची अपेक्षा. त्यांनी आमच्या अडचणीला हाक द्यावी हीच आमची इच्छा आहे. हा, बरं. बस. आता असे कुठले अनुभव आहेत तुमचे की तुमच्या अडचण होती आणि तुम्ही त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी केलीत का? असे केली, कुठले? भरपूर पाण्याची कामं केली, समस्या आहे. पाण्याच्या संघर्ष पाण्याची समस्या होती, लगेच केली. हम्म. झाडं तोडायचं होतं तेही लगेच कामं केली. बाकी काय बाकीचं अडचणी काय असतील? आम्हाला मार्गदर्शन पण त्यांनी केलेलं आहे. हा. आता एकंदरीत आपण पाहतोय हे 4 उमेदवार भाजपचे, पुढे राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहे. काय वाटतं यांच्यात लढत कशी होईल? तर ते एवढं सांगू शकत नाही. बरं. तर तुमची इच्छा आहे की बाबा हे चौघे यावे? यावेच असं काही नाही, कारण असं सगळे काही नाही. आपलेच आहेत. आपलेच आहेत हा. सगळे. शेवटी एक आहे राजकारणी. हो. हो. सगळे आपले पण आमच्या अपेक्षा चांगल्या आहेत आणि राहतील. ओके. भाजपच्या उमेदवारांना सगळ्यांना आशीर्वाद आम्ही दिला आहे, निवडून याल म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे. बरं. काय एकंदरीत काय सांगाल? कोण कोण उमेदवार होते आता आले आता तुमच्याकडे? आलेले राजू मिसाळ, गावडे, बाबर अजून मोरे. बरं. काय 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 सगळ्यांचं म्हणते? चौघांचं पण कार्य चांगलं आहे, कारण मोऱ्या काकूने सुद्धा या परिषदेच्या बसून दिल्या. हे सगळं त्यांनी केले? हो, त्यांनी केलंय पहिले त्यांनी. आणि नंतर ही झाडांचं वगैरे सांगितलं ना तर गावड्यांच्या ह्यांनी केलं. बरं. एकंदरीत काय वाटतं? आणि राजू मिसळने आम्हाला ज्यावेळेस कोविड वगैरे होतं ना त्यावेळेस धान्य वगैरे दिले, मदत केली तुम्ही? मदत केली. बाकी कोणी नाही केली, पण राजू मिसळने केली आम्हाला. बरं. आता हे चौघं परत निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, तुमच्याकडे मतं मागायला आलेत, प्रचार करतात, या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला आले. काय तुम्ही शुभेच्छा देता त्यांना? काय देणार, निवडून येणार निवडून तुम्हाला 100% वाटतं निवडून येतील? वाटतंय. का बरं? आम्हाला पहिल्यापासून आम्हाला कमळचीच घ्यायला कामं केलीत का त्यांनी सगळ्यांनी? केली कामं केलीत? सांगितली तरी येतात, करतात. बरं. ठीक. पण आपल्याला काय असलं तर म्हणजे हे करायचं असलं, झाडं तोडायची असली, कुठे हे गटाराचं काम असलं तर सांगितलं तरी. आता गावड्यांनी याच्यात हे केलं आहे, करून देतो म्हणून सांगितलं. ते आता म्हटलं इलेक्शन आहे तोपर्यंत नका करू, म्हटलं नंतर त्या तर नेहमी हाकेला साथ देतात? देतात. ओके. चारही भाजपचे उमेदवार तुमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी आले होते. तुम्ही आशीर्वाद दिलेले एकंदरीत काय सांगाल? म्हणजे चांगला प्रतिसाद आहे आणि जे काही आम्ही काम केलं असेल ते करून देतात आणि चारही उमेदवार निवडून यावे असे आमची एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा? कशा पद्धतीने कामं केलेली आहेत? बोला बोला. म्हणजे आम्ही जे सांगू ते काम करतात, मला प्रतिसाद देतात, म्हणजे सांगितलेल्या गोष्टीला ऐकतात, मला येऊन भेटतात, त्या विचारतात की काय काम आहे तुमचं. एवढं सगळं चांगलं संपर्क आहे हो, का? संपर्क चांगला. तुमचं काय मत आहे? काय एकंदरीत सांगाल चारही उमेदवारांबद्दल? म्हणजे सर्वताईंबद्दलच म्हणजे आम्ही भरपूर वर्षापासून ओळख आहे आणि कधी पण असं म्हणजे त्या हे नाही करत, काय स्वतःहून विचारते काय अडचण असेल तर सांगा असं. म्हणजे बऱ्याच वर्षापासून म्हणजे बाकी चौघे पण तसे चांगले परिचयाचे आहेत आणि हा जास्त माहिती दिली चालू निवडून आले पाहिजे. एकंदरीत आतापर्यंत काम सगळ्यांचं चांगलंच आहे, तसंच काम चांगलंच होत राहील. महिलांमध्ये एक चांगला जनसंपर्क या दोन्ही महिला उमेदवार बाबरताई मोरेताई एकंदरीत कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य करतात महिलांना? म्हणजे आमचे काही प्रॉब्लेम्स पर्सनली असतील किंवा काही ते करतात. तुमची इच्छा आहे की यंदा परत हे चौघं निवडून यावेत? तुम्हाला काय वाटतं? हे चारही उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहे, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, समोर पण राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहे, भाजपचे 4 उमेदवार आहे. काय वाटतं तुम्हाला? मी इथे 3 वर्ष झाले शिफ्ट झाले. राजश्री राकेश पिलोलकर माझं नाव आहे. सर्वप्रथम मला इथला कोणाचा जास्त एक्सपिरियन्स नव्हता. माझ्या मुलाच्या ऍडमिशनच्या वेळेसला मला खूप प्रॉब्लेम येत होते. माझा मुलगा 7वीला, त्याचं मला वाटत होतं वर्ष वाया जातं की काय शिक्षणाचं. त्याचं एज्युकेशन लेवल खूप चांगले असून सुद्धा त्याचं ऍडमिशन होत नव्हतं, कारण आमचं लेट प्रोसिजर झाली सुरू. त्यावेळेस संगीताताई बाबर यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं, त्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्याला 1 वर्ष वाया न जाता आमच्या आयुष्याला पण एक चांगली कलाटणी भेटली आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याला पण चांगली सुरुवात, खूप योग्य प्रकारचे शिक्षण मला त्यांच्या सहकार्यामुळे झालं मिळालं. त्यामुळे मी खूप त्यांची आभारी आहे. शैलजा मोरे म्हणायचं तर ते मॅडमचा किंवा आम्ही चालू सरांचं माझ्याशी एवढं नाही, आता
तिघं महिला त्या ठिकाणी औक्षण केलं त्यांचं, काय त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या तुम्ही त्यांना? आम्ही त्यांना ह्या शुभेच्छा दिल्या की जसं आम्ही आमच्यासाठी तुम्ही आहात तसं तुमच्यासाठी आम्ही पण आहोत, ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी. नमस्कार. आमच्याकडं राजू मिसाळ, अमित गावडे, शैलजा मोरे, बाबे वहिनी असे चारही उमेदवार आलेले होते. त्यांना आम्ही खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांचं नक्कीच ते निवडून येतील. आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. काय विश्वास वाटतो निवडून येतील? निवडून येतील आहे. आमचे काम करतात ना, काम करतात ना, सांगितले काम ऐकतात, ते करतात ते आमचे. हो, त्याच्यामुळे ते आम्ही आशीर्वाद दिला त्यांना. हार्दिक शुभेच्छा त्यांना एकदम. काय काय कामं केली आपल्या भागात? आपल्या भागात कामं केली? हो, केले. हा, बोला. त्या उभ्या आहे म्हणून शुभेच्छा त्यांना आणि चांगले कामं करता हे जे हे आहे काय वाटतंय? सर्वजण आले होते, तुम्ही आशीर्वाद दिले, काय कानमंत्र दिले त्यांना? काय कानमंत्र दिले चौघांना? निवडून मिळालं पाहिजे बस, आणि चांगले कामं करा बस. काय वाटतं निवडून यावं दिलं? चांगले कामं करता म्हणजे निवडून मिळालं पाहिजे ना मग. काय वाटतं कोण आलं होतं आता? आता हे झालं त्या आपले काय यायचं नाव राजू मिसाळ. हा, अजून आणि मला राखण राहत नाही त्याचे नावांचे. त्याचा इथं नेहमीच भेटत मला. नेहमी भेटतं? हा, दोघी तिघी विचारपूस करतात का? हा मग असं का खरं तर आपण पाहतोय पावसा पाण्याचं वातावरण झालं, मात्र तुम्ही ज्येष्ठ नागरिक त्यांना पाठिंबा द्यायला रस्त्यावर उतरला, एकंदरीत काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार जे आहेत ते अत्यंत आमच्या जवळचे आहेत. आम्ही जरी ज्येष्ठ नागरिक असलो तरी आम्हाला अशी परक्याची भावना कधी वाटत नाही, कारण का हे चारही उमेदवार जे आहेत ते आमच्या जवळच असल्यासारखे आहेत. कुठलीही गोष्ट असो, कुठलीही अडीअडचणीला ते धावून येतात. पाणी, लाईट, ड्रेनेज आणि त्याच्याही पुढे जर कोणाला काही त्रास झाला ते स्वतःहून जाऊन ॲम्ब्युलन्स आणून किंवा डॉक्टर घरी आणून सुद्धा मदत करतात. आणि कुठलं आमचं आधार कार्ड, पोस्ट कार्ड, शासनाच्या योजना ज्या ज्या आहेत ते अक्षय घरपोच, इव्हन बँकिंगच्या क्षेत्रात सुद्धा हे सगळे चारही उमेदवार, शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, पहिल्यांदा 2 कमळावरती होते, आता परत आणखी 2 आले, 4 कमळ आहेत. आम्हाला फार आनंद झाला की हे सगळे आमचेच आहेत, जवळचे आहेत, आपली माणसं आहेत ही सगळी. आणि आपल्या प्राधिकरणाकरता सुसज्ज आणि अशा सुशिक्षित ठिकाणी अशी हे 4 देवदूत म्हणून असल्यासारखे आहेत. इथं आपले रस्ते चांगले आहेत, झाडलोट, सफाई आणि इथले जे काही वाहतुकीचे नियम सुद्धा ते काटेकोरपणे पोलिसांनी जरी काही उलट सुलट केलं तरी ते परत बदली करून आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कसं काही जीवन सुसह्य होईल असे हे ते वागत असतात. त्यामुळे हे सगळे उमेदवार परत निश्चितपणे पूर्ण बहुमताने निवडून येतील आणि त्यांच्या समोर असं कोण असे प्रतिस्पर्धी नाहीच, असं वन वेट असं आहे सगळे. आणि आम्ही 16 तारखेची वाट बघतोय, जल्लोष करण्याची वाट बघतोय. आता प्रचार करायचा एक जस्ट ते रोजच आमच्याकडे येतात, प्रचाराला वेगळं जायचं असं काही कारण नाही, पण तरी पण एक जस्ट त्या सगळ्यांच्या भेटीला जातात. आम्ही पण त्यांच्या बरोबर आणि आम्ही पण त्यांच्या बरोबर, म्हणून हे सगळे चारही उमेदवार पूर्ण बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. तुमच्यासारखेच आणखी काही ज्येष्ठ नागरिक म्हणतात अमित गावडे आम्हाला मुलासारखं, आम्ही लहानपणापासून त्याला पाहिलंय, या ठिकाणी तो काम करतोय, गणेश मंडळातून निर्माण झालेला हा कार्यकर्ता आहे, नागरिकांमध्ये सातत्याने असतो, काय सांगायला? अमित गावडे तर आहेतच. दुर्गाश्वर मित्र मंडळ जे आहे त्याच्याशी संबंधित अमित गावडे आहेत. आणि मी स्वतः उमेश कुलकर्णी 2002 साली निवडणूक लढवली होती, म्हणून त्या मला हा प्रभाग चांगला माहिती आहे. आणि अमित गावडे त्यावेळेसपासून तो काम करतो, आज लहान होता तो, ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी. आणि आपल्या इथे खाली दुर्गेश्वर मंडळ याच्यात पूर्ण कार्यरत राहून त्यांनी इथं बरेच ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे अमित गावडे सुद्धा चांगलेच आहेत. आणि ते लहानपणापासून याच भागात वाढलेले असल्यामुळे राजू मिसाळ सुद्धा याच भागातून वाढलेले आहेत. शैलजाताईचे मिस्टर अविनाश मोरे हे पण फार जुने आहेत. आणि शर्मिलाताईंचे मिस्टर जे आहेत बाबर, ते तर पहिल्यापासून शिवसेनेचा असो किंवा कोणाचा असेल, कुठल्याही निवडणुकीचे, माझ्या निवडणुकी सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझं काम केलेलं आहे. त्यामुळे ही सगळी घरची मंडळी असल्यासारखी आहेत आणि त्यामुळे हे सगळ्यांना प्रिय असे उमेदवार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीने ह्या चौघांना तिकीट दिलं, त्यामुळे हे सगळे निवडून येतील. आणि हे सगळे फार चांगलं काम केले भारतीय जनता पार्टीने. आणि सगळी जनता, इथे प्राधिकारी जनता, सुशिक्षित जनता त्यांच्या पाठीशी आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे चारही उमेदवारांचा विश्वास व्यक्त केला त्यांनी. त्यांना निवडणूक फार सोपी, कारण ते नेहमी जनतेत असं असं त्यांचं म्हणणं आहे. 16 तारखेची वाट ते पाहताय, तुमचं काय म्हणणं? आम्ही सगळेच कार्यकर्ते 16 तारखेची खरंच वाट बघतोय. कारण जसं समोर एखादा, जर समजा एखादा पैलवान जर कुस्ती करणार असेल तर तो पहिला समोरचा पैलवान कोण हे बघतो. त्याप्रमाणे आमच्या हिशोबाप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांच्या हिशोबाप्रमाणे विरोधक असा आमच्या समोर नाहीये.
त्याच्यामुळे आम्ही 16 तारखेचीच वाट बघतोय. तुमचे भारतीय जनता पार्टी असं तुम्ही म्हणताय, तुमचा त्यांना पाठिंबा आहे. हे चारी तेल लावलेले पैलवान मैदानाचे समोरच्या पैलवानांबद्दल काय वाटतं? समोरचे पैलवान आता ते त्यांच्या परीनं त्यांचा प्रयत्न करतायत की बाबा आम्ही यांना कसे सरस होऊ, पण एवढं शक्य नाहीये. कारण हे आज राजू मिसाळ सारखा माणूस आम्ही दुसऱ्यांदा लढवतोय, राजू मिसाळ आता चौथ्यांदा लढवत आहेत. आमच्या मोरे वहिनी आणि या देखील मागच्या वेळेला चांगल्या मताने निवडून आलेल्या होत्या, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला 100% चारही उमेदवारांची गॅरंटी आहे. फक्त 16 तारखेची वाट बघतो. काय वाटतं निकाल कसा राहील? एकतर्फी राहील? निकाल हा एकतर्फी लागेल. का बरं एवढं? कारण आज ह्या चारही नगरसेवकांनी एवढं व्यवस्थित प्राधिकरणामध्ये काम केलेले, रस्ते असो काही असो सगळ्यामध्ये अगदी उत्साहाने कामं केलेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. लोकांच्या अडी अडचणी, समजा आपण फोन केला एखादा की बाबा असं आमच्या एरियामध्ये असं झालेलं आहे, तर 5 मिनिटाच्या अंतरावर लगेच ते धावून येतात आणि तो जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना अगदी नागरिकांना देखील त्यांचा अनुभव चांगला आहे. त्याच्यामुळे एकतर्फीच निवडणूक होईल अगदी 100%. तुमचं काय म्हणणं आहे दादा? हा बोला. प्राधिकरणातले नागरिक हे अतिशय सुजाण आहेत आणि त्यांचा नक्की भाजपवर खूप भरोसा आहे. त्यामुळे चारही भाजपचेच उमेदवार बहुमताने निवडून येणार. एवढा का विश्वास वाटतो तुम्हाला? विश्वास वाटतो म्हणजे इथले जे नागरिक आहेत, अनेक वर्ष आम्ही बघतो, इथे राहतो, 50 वर्ष आम्ही या भागात राहतो. त्यामुळे या भागातल्या सर्व लोकांचं नस आम्हाला माहिती आहे की ते आपल्यासाठीच भाजपसाठीच मतदान करतील. काही ज्येष्ठ नागरिक म्हणतात आम्हाला समोरचे उमेदवार कोणतेच माहित नाही. माहित नाही. समोरचे उमेदवार राष्ट्रवादीचे. हा, ते नवीन आलेले आहेत ना, राष्ट्रवादीचे वगैरे आत्ता कुठे आलेत मला माहिती आहे ते. एवढे वर्ष नव्हते आणि फक्त निवडणुकीपुरते आले का? हा, कधी अहो जो पक्ष तिकीट देईल त्याच्या बाजूला गेले. जावळकर आमच्या बरोबरचे होते भाजपमध्ये, पण आता शिवसेनेच्या तिकिटावर गेले. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चारही उमेदवार सक्षम आहेत सर्व बाबतीत. त्यामुळे त्यांच्याशी लढणं खरं अवघड आहे बाकीच्यांनी, हे मला जास्त जाणवतं. तसं अमित गावडे, राजू मिसाळांबद्दल विश्वास व्यक्त केलाय. हो. 2 आपल्या महिला उमेदवार आहेत, त्याबद्दल काय वाटतं? त्यांचं तर काम खूपच चांगलं आहे. मी त्यांच्याबरोबर अनेक दिवस काम करतोय, गेले म्हणजे दोन्ही निवडणुकात त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी खूप आत्मीयता आहे आणि आपलेपणा आहे आणि त्या आमच्यासाठी केव्हाही धावून येतात. त्यामुळे आम्हाला काही त्याचं म्हणजे त्यांच्याबद्दल तर जास्तच अपेक्षा आहेत. काय वाटतं 16 तारखेचा निकाल कसा राहील? 16 तारखेचा कमळ फुलणार. चारही उमेदवार आमचे 15 वॉर्डचे चारही उमेदवार बहुमताने येणार. बर, आता तुम्ही जसं विश्वास व्यक्त करताय की हे नगरसेवक झालेच, हा, तर काय एकंदरीत त्यांना संधी मिळाली पाहिजे महानगरपालिकेत की बाबा ह्या ठिकाणी अजून चांगला विकास करता येईल? हा, या ठिकाणी थोडा रस्त्यांचे वगैरे प्रॉब्लेम आहेत. आता नवीन ते प्रशासक असताना त्यांनी काही नवीन सुधारणा सुरू केल्या, त्या चुकीच्या आहेत. आम्ही त्यांच्या पुढे हे सगळे विषय मांडलेत. आपले रस्ते आता खूप खराब झालेत. गेल्या 2-3 वर्षात इथे खालचे रस्ते वर आलेत, ते सुद्धा बघायला त्यांना वेळ नाही. त्यामुळे आता येणार आमचे नवीन म्हणजे आता आमचे नगरसेवक ह्या सगळ्या विषयाला नीट तोंड देतील. व्यवस्थित सगळं प्राधिकरण आहे तसं पुन्हा बनवतील आमच्यासाठी. काय अपेक्षा आहे? महापौर पद, स्थायी समिती पद? हो, नक्की. आमचे हे चारही इतके सक्षम उमेदवार आहेत की त्यांना ह्यापैकी म्हणजे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष ह्यापैकी कुठलं तरी नक्की एक पद मिळूच शकतं. एवढे आमचे सक्षम आहेत आणि पूर्वी होते, म्हणजे नाही असं नाही. त्यामुळे आम्हाला खूप खात्री आहे. ओके.